जो तुम्हाला टॉपिक दिसतोय इस्रोच्या संदर्भातला काहीतरी टॉपिक आहे बघा, लक्षात घ्या. इस्रोच्या संदर्भातला टॉपिक आहे. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी, लक्षात घ्या, अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघतोय. बघा, लक्षात घ्या, जानेवारी 2025 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे. तसंच त्यांच्या अगोदर एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहे. म्हणजे तुम्हाला हा एक त्यांच्या संदर्भातला कंटेंट लक्षात पाहिजे बऱ्यापैकी, कुठल्या क्रमांकाचे अध्यक्ष आहे किंवा काय अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं बघा. मग आता जीवन परिचय यांचा जर थोडक्यात आपण जीवन परिचय बघितला तर जीवन परिचयामध्ये आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला माहित पाहिजे ते इथं हे थोडंसं त्याला काय म्हणता येईल, प्रिंट मिस्टेक आहे. IIT, हे IIT शब्द हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होता. IIT खरगपूर इथून त्यांनी शिक्षण घेतले. तसंच 1984 मध्ये ते इस्रोमध्ये रुजू झालेले होते. 1984. पहिले काय करतोय मी सगळं या व्हिडिओमध्ये पहिला कंटेंट घेतोय आणि त्यानंतर सगळे मी प्रश्न घेणार या कंटेंटवरचे. ठीक आहे, चला. मग आता इस्रो जर बघितलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, एकदा याच्यावर प्रश्न विचारला गेला होता त्याच्या फुल फॉर्मवर. त्यानंतर स्थापना 15 ऑगस्ट 1969 याची स्थापना आहे, लक्षात असू द्या. याचे मुख्यालय बँगलोर कर्नाटकला आहे आणि याचे पहिले अध्यक्ष जे होते ते विक्रम साराभाई हे होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. अध्यक्ष कोण होते? विक्रम साराभाई, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता पुढचं जर बघितलं